नमस्कार, चॅनलमध्ये आपले स्वागत. मी आपला शशांक. आपल्या सर्वांच्या चॅनलमध्ये जीनियस ग्रुप या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण जो भूगोल आहे 7वीचा तो भूगोल आपण पाहणार आहोत. पृथ्वी अर्धचा पहिला घटक आपण त्याची गरज पडते का भागामध्ये करायची का नाही पडते हे आता आपण पाहूच. मित्रांनो, आता पाहूच आपल्याला भाग करायची गरज पडते की नाही पडत की आता बघूत आपण पृथ्वी आणि वृत्ते नकाशाशी माहिती. मित्रांनो, इथे आपल्याला एक पिक्चर दिलेली आहे. या पिक्चरमध्ये काही मुलं दिसत आहेत. ती मुलं आपापल्या स्थानावरून आपल्या आहेत. तर बघूया कोण कुठे आहे. सेंट पीटर्सबर्ग मध्ये ग्रॅहम, जो युरोप इथला आहे. नतालिया आफ्रिका खंडातील आहे. एनरिके लिमा इथून आहे, जिथं दक्षिण अमेरिका आहे. तर आशियामध्ये शाहिद व मीनाक्षी, तर मीनाक्षी पोर्ट ब्लेअरमध्ये, तर शाहिद आग्रामध्ये आहे. आणि जी कात्या आहे ती किंबर्लेमध्ये आहे, जिथं दक्षिण महासागर आहे. तर मित्रांनो, इकडं टोकियोमध्ये जिथे पॅसिफिक महासागर आहे, तर मिचिको आहे. असे सर्वजण आपापल्या इथून आहेत. तर मित्रांनो, आकृती 1.1 ची निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे सांगा. आता मित्रांनो, आपल्याला इथं काही क्वेश्चन्स दिले आहेत व जे इमेजेस होते मुलं होते. मित्रांनो, जे आशिया खंड आहे तिथं आग्रा आणि जे ताजमहल दिसते ते एकाच जागेवर दिसत आहेत. मित्रांनो, नकाशात कोणकोणते शहरे दिसत आहेत? नकाशात किंबले, लिमा, सेंट पीटर्सबर्ग, पोर्ट ब्लेअर आणि टोकियो असे काही शहर आपल्याला दिसत आहेत. ताजमहल कोणत्या खंडात आहेत? तर ताजमहल कोणत्या शहरात आहे? ताजमहल हे आग्रा शहरात, तर त्याचा खंड आशियाच आहे. ताजमहल कोणत्या दिशेला आहे? ताजमहल पूर्व दिशेकडे आहे. नाही तर म्हणता येईल म्हणजे ते इकडच्या दिशेला चालले बहुतेक, म्हणजे ज्यांना दिशा दिसती. तर ताजमहल या प्रश्नाला सेंट पीटर्सबर्ग म्हणजे दिसतो. हे जो क्वेश्चन आहे ते प्रत्येक जणांच्या दिशेने वेगवेगळा होऊ शकतो. म्हणून पीटर्सबर्ग येथील ग्रॅहम, किंबले कात्या, टोकियोतील मिचिको, पोर्ट ब्लेअरमधील मीनाक्षी आणि यांचे उत्तर काय असतील? आता यांचे उत्तर काय असतील? प्रत्येकाची दिशा वेगळी म्हणून प्रत्येकाचे उत्तर वेगळे. आता पीटर्सबर्ग येथील ग्रॅहमचे उत्तर असेल त्याच्या म्हणजे तर त्याच्या आग्नेय दिशेला आहे. तर किंबले, आता मित्रांनो, प्रत्येकाचा किती दिशा आहे तुम्ही त्या बघून मला सांगू शकता आपल्या ॲन्सर्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये, किंवा त्यासोबत नकाशात पण लिहा. रोममध्ये, आता जी रोममधील नतालिया, कुठे रोम? आता या रोममधील नतालिया व लिमामधली कोण? लिमामधील एनरिके एकमेकांच्या स्थानाच्या दिशेविषयी काय सांगतील? त्यांची उत्तरे सारखीच असतील का? नाही. तर ती म्हणाल की माझ्या ईशान्य दिशेला आहेत, तर ही माझ्या आहे नैऋत्य दिशेला आहे. कारण की इकडे ईशान्य तर तिथे इकडे नैऋत्य, म्हणून ते दोघांचे उत्तर वेगळे नसतील. ग्रॅहम, कात्या, मिचिको, नतालिया, मीनाक्षी, शाहिद व एनरिके यांची दिशा व उपदिशा यांच्यावरून वापर करून वरील प्रश्नांची उत्तरे सांगितली. व ताजमहल
तर निश्चित आग्रा या एकाच ठिकाणी आहे. म्हणजे जे आग्रा आणि ताजमहल आहे ते म्हणजे एकाच ठिकाणी असं दिसत आहे. तर मित्रांनो, हे जे आहे, परंतु प्रत्येकाचे ने स्वतःच्या स्थानावरून ती दिशा सांगितली की ती वेगळी होऊन जाते. म्हणजे जे म्हणते हे ग्रहम म्हणला माझ्या या दिशेला आहे, तर मिचिको म्हणाल माझ्या पश्चिम दिशेला आहे, नेतालिया म्हणाल माझ्या पूर्व दिशेला आहे. प्रत्येकाचे जे उत्तर असतील ते वेगवेगळे असतील, म्हणून वेगळंच असणार आहे ते. तर आता बघत पुढे, याचा अर्थ फक्त दिशांचा वापर करून स्थान सांगणे अचूक ठरेलच असे नाही. समजलं? आता दिशांचा वापर करून आपण सांगणं हे अगदी ठरेल तसं नाही, कारण की प्रत्येकाचा आन्सर तसं वेगळंच येईल ना. राईट नाव पृथ्वीवरील प्रत्येक ठिकाणाचे स्थान अगदी नेमकेपणाने सांगण्याला मानवाला वेगळीच पद्धत वापरण्याची गरज पडली होती. तर ती आता कोणती पद्धत होती आपल्याला ते पाहणं गरजेचं. आता म्हणजे काय, पृथ्वीवरचे प्रत्येक स्थान नेमकेपणे सांगण्यासाठी माणसाला एक गरज भासली होती, म्हणून माणसाने ट्रिक वापरली. ते ट्रिक आता आपण पाहणार आहोत. व्हिडिओ लाईक करा. तोपर्यंत जरा विचार करा. शाळेतील पृथ्वी गोलाचे निरीक्षण करा. मित्रांनो, आपल्या शाळेत काय असतं माहिती का, पृथ्वी गोल. ते आपल्या बाजूला असं दिसत असेल बघा. आज मी इमेज दिसत असेल पृथ्वी गोल मी दाखवले, तर ते जसं पृथ्वी गोल आहे तसं पृथ्वी गोल तुमच्या शाळेत असेलच. नसले तरी तुम्ही ऑनलाईन असे इमेजेस बघू शकतात वगैरे काही करू शकतात. आपल्या शाळेत नसले तर कुठे ना कुठे आपल्याला हे असं दिसून येते मित्रांनो. व त्याच्या आपण पुढील प्रश्नांवर उत्तर द्यायची, त्याच्यावर निरीक्षण करून. आता तर शाळा बंद आहेत, त्यामुळं आपण ऑनलाईनच बघणं आपल्याला गरजेचं आहे. मी जे आता तुम्हाला बाजूला दाखवलं होतं ना, म्हणजे काही वेळापूर्वी, तर त्याच तुम्ही निरीक्षण करा. काही वेळापूर्वी दाखवले त्यावर मागे जाऊन ते स्टॉप करा. त्याची इमेज आपण पुस्तकामध्ये काढा. तर मित्रांनो, पृथ्वी गोलावर काही उभ्या व आडव्या रेषा आहेत. मित्रांनो, पृथ्वी गोल आहे ना, त्याच्यावर काय आडव्या, उभ्या, सरळ तशा रेषा आहेत. तर त्यांची संख्या, त्यापैकी कोणत्या रेषांची संख्या जास्त आहे? आता हे तर उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता. या रेषांची नावे कशी लिहितात? आता मित्रांनो, जे ते असते पृथ्वी गोल, त्यावर किती उभ्या आडव्या संख्या येते त्याच्यावरूनच तुम्हाला कळेल. म्हणजे तुम्ही ते बघून लिहायचे आहे. तर त्याच्यावर किती रेषांचे नाव लिहिले तर तुम्ही बघून लिहा. त्याच्यावरती ते लिहिलेलं असेल. मी कसं बघू, तुम्ही बघू शकता ते. या रेषांच्या नावांमध्ये कोणते साम्यावर फरक आढळत आहे? काय साम्य आहे का आहे व कोणते फरक आहेत? अशा रेषा पृथ्वीवर प्रत्यक्ष काढता येतील का? नाही मित्रांनो, प्रत्यक्ष पृथ्वीवर कसं काढता येईल हे मित्रांनो? जमिनीवरून आपण आपण काही इतके मोठे नाहीत. आपण जमिनीवर काढत बसलो तर काही वेळात पाऊस पडून मुडून पण जाऊ शकतो मित्रांनो. होऊ शकत नाही, काढू शकता येत नाही. भौगोलिक स्पष्टीकरण. आता आपल्याला एक भौगोलिक स्पष्टीकरण दिलेलं आहे मित्रांनो. जी आडवी रेषा असते त्याची जी लांबी असते ती 12,756 किलोमीटर. मित्रांनो, तेवढंच नाही तर पूर्ण पृथ्वी फक्त अशीच वर्तुळाकार नसती, तर तिला गोल असती. तिला असं मागून असं 3D सारखं म्हणजे आकार असतो ना, म्हणून ते इकडून पण थोडा आकार असतो. म्हणून जास्त तुम्हाला वाटेल फक्त इतकुशीच असते का पृथ्वी, तर तसं नाही मित्रांनो. त्याचा गोल आकार असतो. म्हणजे तिकडून सर्व बाजूंनी जसं गोल असते, जसं चौकोन सर्व बाजूने चौकोनी आकाराचा असतो, म्हणून तसं त्या इकडून पण तेवढीच, इकडून पण पूर्ण चारही बाजूने मिसळलं तर खूप जास्तच होत असते मित्रांनो. तर त्याची सरळ लांबी म्हणजे ते 12,714 होत असते. तर मित्रांनो, त्यानंतर
आता इथे आपल्या पृथ्वी गोल हा शब्द दिलाय. आता आकृती 1.2 मध्ये पृथ्वीचे आकारमान दिलेले आहे. मध्ये पृथ्वीच्या पूर्व पश्चिम व उत्तर दक्षिण या व्यासाची लांबी दाखवली आहे. यावरून तुम्हाला पृथ्वीची प्रचंड आकारमानाची कल्पना येईल. मित्रांनो, तुम्हाला वाटतं इतकंच, पण मागून पण 3D असल्यासारखं, म्हणजे मागून गोल असते, पण इथे पिक्चर म्हणून त्यात तुम्हाला समजत नसेल. हो ना मित्रांनो. पृथ्वीचा जो पृष्ठभाग असतो पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक महासागरच्या जमिनीचा उंच सकल भाग, वने, इमारती व असंख्य लहान मोठे बेटे, त्यामुळे प्रत्यक्ष पृथ्वीवर अशा उभ्या आडव्या रेषा काढण्यास शक्य नाही होणार. राईट. कारण की महासागर असतील, मग पाण्यामध्ये तुम्ही काय पेन्सिल हे करता, साधी रेषा ओढताल, ते शक्य होऊच शकत नाही. इथं सर दिलंय बघा मित्रांनो. तर काय यावर उपाय म्हणून पृथ्वीच्या प्रतिकृती म्हणून पृथ्वी गोल मानवाने निर्माण केल्या. पृथ्वीवरील स्थान निश्चित करण्यासाठी त्याने उपयोग होतो. पृथ्वी गोलावर काढलेल्या या रेषा प्रत्यक्ष पृथ्वीवर नाहीत, त्या काल्पनिक आहेत. म्हणजे त्या रेषा काढलेल्या होत्या ना, त्या काल्पनिक होत्या, तर असं खऱ्यामध्ये नाही. कोनीय अंतर म्हणलं तर बघा मित्रांनो, इथं पण तसं दाखवले बघा. गोल गोल मोठा असते खरं, पण बघा मित्रांनो विश्ववृत्त. आता कोणाचा अंतर, कोनीय अंतर कोणत्याही ठिकाणी स्थान निश्चित करण्यासाठी पृथ्वीच्या केंद्रापासून पृथ्वीचे वर ते कोठे आहे हे पाहिले जाते. ते पाहण्यासाठी त्या स्थानाचा बिंदू व पृथ्वीचा केंद्र यांना जोडणारी सरळ रेषा विचारात घ्यावी. ते म्हणजे जी सरळ रेषा असते ती विचारात आपल्याला घ्यावी लागतेच. ही रेषा विश्ववृत्ताच्या प्रतलाशी पृथ्वीचा केंद्राजवळ कोन करते. म्हणजे जी कोणत्या ठिकाणाचं स्थान निश्चित करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, पृथ्वीच्या केंद्रापासून, म्हणजे पृथ्वीचा मध्य केंद्र आहे मध्यभागचा, तर त्याच जो केंद्र आहे तो जो पृथ्वी केंद्रापासून ते कोठे आहे, ते कोठे आहे ते आपल्याला बघायचं. केंद्र ते कोठे आहे ते पाहिले जावं लागतं. ती जी जागा आहे ते केंद्र, पृथ्वीची जी मध्यभागची जागा आहे तिथून कुठं जोडलेली आहे, म्हणजे कुठं राहते ते पाहण्यासाठी त्या स्थानाचा बिंदू व पृथ्वीची केंद्र यांना जोडणारी सरळ रेषा विचारात घ्यावी लागतात. समजलं मित्रांनो. पाहण्यासाठी बिंदू व पृथ्वी केंद्र हे सगळं पाहावं लागतं. म्हणजे स्थानाचा जो बिंदू असतो तो वरळ बिंदू आणि जो पृथ्वी गोल असतो त्यामधला अंतर जोडणारी जी सरळ रेषा असते ती लक्षात घ्यावी लागतेच. मग त्याप्रमाणे आपल्याला समजून जातं की कुठे येते. ही रेषा विश्ववृत्ताच्या प्रतलाशी पृथ्वीच्या केंद्राजवळ कोन करते. हे कोनीय अंतर स्थान निश्चितीसाठी वापरले जाते. उदाहरणार्थ आकृती 1.3 मध्ये क्ष हा ठिकाणाचे विश्ववृत्त प्रतलापासून अंतर ट्रँगल क्ष म व 30 कोन एवढे आहे. आता जे अँगल क्ष म व आहे, अँगल म बघा ही वाले क्ष म आणि व हे आहे ते किती याचे आहे 30 कोन एवढा आहे. तर एवढे. आता मित्रांनो, हे जे ट्रँगल चिन्ह असतं ते काढणं पूर्णपणे जरुरी असतं. ते काढल्यानंतर मार्क 0 देतात. आकृतीतील या ठिकाणाचे कोनीय अंतर किती आहे हे आकृती पाहून सांगा. आता हे जे आकृतीतील हे ठिकाणाचे कोनीय अंतर किती आहे ते तुम्ही पाहून सांगा. ते 90 आहे, मला असं वाटले 90%.
90% वाटत आहे. तर मित्रांनो, विषुववृत्ताच्या प्रतलाप्रमाणे त्याचा समांतर असलेले क्षबिंदूचे जाणारे प्रतल आकृती 1.3 मध्ये दाखवली आहे. त्या प्रतलाशी पृथ्वीवरून जाणारी रेषा आकृतीत पहा. या रेषेचा पृथ्वीवरील असणारा कोणताही बिंदू पृथ्वीशी केंद्राशी 30%चाच कोन करतो. आता मित्रांनो बघा, थांबा 5 सेकंद. विषुववृत्ताच्या थांबा, मी समजून सांगतो. पहिले एक गोष्ट थांबा. आता मित्रांनो, अजून जास्त वेळ नाही झाले आहे. विषुववृत्ताच्या प्रतलाप्रमाणे जे प्रतल असतं त्या विषुववृत्ताचं, त्याप्रमाणे दाखवलेले क्षबिंदूचे 1.3 मध्ये दाखवलं. त्या प्रतलाचा पृथ्वीवरून जाणारा रेषा आकृती पाहिली. या रेषेवरील पृथ्वीवर असणारा कोणताही बिंदू केंद्राशी 30चाच कोन करतो. समजलं मित्रांनो? ही गोष्ट नोटीस करून घ्या, वहीमध्ये लिहून घ्या. करून पहा. आकृती 1.4 याचा वापर करून खालील आकृती करा. 1.4 जी आकृती आहे त्याचा उपयोग करून तुम्ही बनवा. कुठं 1.4 पुढच्या पेजवर दिली का बघू आपण. त्याला खाली दिली असेल. ही 1.4 आकृती. ते आपण काय करत माहिती का मित्रांनो, 1.4 आकृती आपण पाहायचं. पण थांबा, आकृती 1.4 चा वापर करून खालील कृती करायची आहे. आता जो मित्रांनो थांबा, आता क्ष आते आहे. आपल्याला काय दाखवले ते आपण सगळ्या गोष्टी वाचून घेत. क्ष या केंद्रीय बिंदूपासून वर्तुळाचे उत्तर भागात दोन्ही बाजूंवर व1 आणि व2 च्या आधारे 20 चे कोन काढा. थांबा, आता आपल्याला काय करायला सांगितले, क्ष पासून 20 चे 2 कोन आपल्याला काढायला सांगितले आहेत. बघा इथं कुठपासून काढायचं बघा. आता क्ष या केंद्रबिंदूपासून, आता ते जे केंद्रबिंदू आहे ते उत्तर भागात, वर्तुळाच्या उत्तर भागात, जे वर्तुळाचा उत्तर भाग आहे, दोन्ही बाजूंवर व आणि व2 च्या आधारे 20 ने कोन काढा. समजलं? म्हणजे काय करायचं, त्यांना क1 व क2 अशी नावं द्या. आता काय करा, आपण काय करू, तर 20 चा आपण व1 व व2 असे कोन करू व त्याला क1 व क2 असे नाव देऊ. थांबा, आता आपण करूया हे. आता करू. पण 20 चा आपण इथून कोन काढू. पहिला छोटा हवा आहे इथं, ते मला जमवणं नीट. तुम्ही वहीवर करताल ना तेव्हा तुम्ही नीट करून घ्या. मला इथं जमत नाहीये, मी ह्या पेननी करतोय म्हणून. तुम्ही त्याच्याने केला तर तुमचं चांगलं होईल. तुमचं बरोबर 20 चा निघायलाच हवा मित्रांनो. माझा इथं निघत नाहीये. तुम्ही काय करायचं, नंतर त्याला क1 व क2 नाव द्यायचे. त्यानंतर काय करायचं, क1 व क2 यांना जोडणारे लंबवर्तुळ तयार करा. आता क्ष या केंद्रबिंदूतून वर्तुळाचे दक्षिण भागात दोन्ही बाजूंवर व1 आणि व2 च्या आधारे 60 चा कोन काढा. तर काय करा, दक्षिण भागात दोन्ही बाजूंवर 60 चा करायचा आहे.
जमत नाही तर लाईन, पण मी जितकी जमेल तितकी कोशिश केलेली आहे. बघा मित्रांनो काय आता क एक व क मी अधुरी केली आहे, कारण की मला ते 20 वाले जमले नाही काही पेन यामुळं. मित्रांनो तुम्ही वहीमध्ये ही आकृती काढून हे करू शकता उपक्रम. नंतर सांगायचं आपल्याला क एक व क दोन तसंच प एक व प दोन यांच्यातील अंतर सारखे आहे का. मित्रांनो काही प एक कुठून आलं. आता प एक व प दोन यांना जोडणारे लंबवर्तुळ. आता कशाला आता ते जे 60 ह्याचे कोण केले त्यांना प एक व प दोन नाव द्यायचे आणि त्यांच्यामध्ये एक लंबवर्तुळ करा. नंतर काय करायचं क एक व क दोन प एक व प दोन यांच्यामधील अंतर सारखेच आहे का ना. तर ज्यांच्यामधील जे अंतर आहे ते आपल्याला काही सारखे वाटते का. तर क्ष एक हे जे आन्सर जे आहे त्या प्रश्नाचं तुम्ही नीट आकृती करून घ्या, म्हणजे तुम्हाला ह्याचा आन्सर समजेल. इथं आकृती मला करता आली नाही पेन्समुळं. तुम्ही वहीवर करतात ना तेव्हा आपल्याला जमेल. जर वहीवर मी आत्ता केलं तर आत्ता करून दाखवेल. पण आता पुढे बघू. क्ष एक क्ष क एक व क्ष प यांची तुलना करा. तर जे मित्रांनो तुम्ही वहीवर केलं आहे, थांबा मी एक काम करतो वहीवर करून बघतो एकदा. मी पहिले काय करतो ते गोल काढलंय. थांबा मी करतो बघतो माझंच. हा आता काय केलं इथं व एक व दोन केले. आणि नंतर आणि ती जी आकृती आहे ती बघा मित्रांनो. मग काय केलं त्याने लंबवर्तुळ काय करायचं मध्ये क्षणाचा एक पॉइंट काढला बरोबर. नंतर मग व जमला 20चा कोण आणि मग आता 60चा कोण. मित्रांनो त्यासाठी आपल्याला ते जे प्रोटेक्टर असतं त्याची जरूरत पडेल. तर प्रोटेक्टर येत आहे मित्रांनो. थांबा मी काढतो आणि नंतर मी मित्रांनो काय करतो थांबा आणि दाखवतोच तुम्हाला एका व्हिडिओमध्ये कसं ते करायचं आहे उपक्रम. आता आपण काय करू तिथंच आपल्या इथं व्हिडिओ संपू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी काय करतो तुम्हाला फक्त आणि फक्त हेच दाखवतो की हे कसं करायचं सांगा पाहू. ते करून पाहासाठी आणि त्यानंतर मग आपण पुढचं काय ते वापस एकदा हे करून दाखवतो. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनच्या टॅबला क्लिक करा. आता बघूत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करून पहा. पार्ट 1 होता हा. बहुत पार्ट 2 लगेच काही वेळाने.